तर आज मी तुम्हाला सांगणार आहे की एक पॉवरफुल कॅरेक्टर म्हणजे नेमकी काय असतं. पण सध्या तुम्ही जसे आहात तुम्ही पॉवरफुल आहात की नाही मला माहीत नाही, पण हा व्हिडिओ पूर्णपणे पाहिल्यानंतर तुम्हाला नक्की कळेल की तुमच्यातली खरी पॉवर नेमकी काय आहे. सगळ्यात आधी आपण तुमच्या माइंडबद्दल बोलूया. तुमच्या मनात काही असे विचार निर्माण होतात की जेव्हा तुम्हाला राग येतो तेव्हा कोणताही निर्णय घेताना पुढे मागे काहीच विचार केला जात नाही, आणि याच कारणामुळे आयुष्यात खूप प्रॉब्लेम क्रिएट होतात. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, फक्त इगो असणं म्हणजे पॉवरफुल कॅरेक्टर अजिबात नाही. पॉवरफुल कॅरेक्टरसाठी तुमच्या इगोवर तुमचा कंट्रोल असणं खूप गरजेचं आहे. आणि जर तुमच्या इगोवर तुमचा कंट्रोल नसेल तर मी तुम्हाला काही असे ट्रिक्स सांगतो, त्या ट्रिक्स नक्की फॉलो करा. स्टेप नंबर 1, ज्या गोष्टीचा तुम्हाला जास्त राग येतो ती गोष्ट शक्य तितकं तुमच्या मनातून काढून टाका. स्टेप नंबर 2, जेव्हा तुम्हाला तुमच्या अदपिष्टावर राग येतो तेव्हा शक्य तितकं तोंड बंद ठेवा, कारण रागाच्या अवस्थेत तुम्ही काही उलटं सुलटं किंवा चुकीचं बोलता आणि यामुळेच असे काही नाटी तुटतात. स्टेप नंबर 3, तुम्ही जिथेही असाल, कोणत्याही गर्दीत असाल आणि तिथे काही अशा गोष्टी बोलल्या जात असतील ज्यामुळे तुम्हाला राग येत असेल तर तिथून शक्य तितकं लांब निघून जा. हो, आणि या 3 ट्रिक्स नक्की फॉलो करा. आता आपण बोलूया पॉवरफुल कॅरेक्टरच्या रिस्पेक्टबद्दल. एक कॅरेक्टरसाठी रिस्पेक्ट ही त्याची खरी ओळख असते. तुम्हाला हे माहीत असावं की तुम्ही कोण आहात, तुम्हाला काय करायचं आहे आणि तुमची व्हॅल्यू रिस्पेक्ट काय आहे. म्हणून सगळ्यात आधी तुम्ही अशा लोकांपासून दूर राहायला शिका जे तुम्हाला सतत चीट करतात. ना त्यांच्या गोष्टी ऐकायच्या, ना त्यांच्या विचारावर चालायचं. जे लोक तुम्हाला चीट करतात ते लोक तुमची व्हॅल्यू कमी करतात. एक्झाम्पल, तुम्ही 4-5 लोकांमध्ये उभे आहात आणि तिथे लोक तुमचं बोलणं ऐकत नाही तर तिथे तुमची व्हॅल्यू आपोआप कमी होते. म्हणून लक्ष ठेवा, जे लोक तुम्हाला प्रत्येक गोष्टीवर चीट करतात त्यांच्यापासून दूर राहा. आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट येते तुमचं बोलण्याची स्टाईल. तुमचं बोलण्याची पद्धत वेगळी असेल तर लोक तुमचं ऐकणार नाही. तसं बोलणं आजपासून बंद करा. तुम्ही पॉवरफुल कॅरेक्टर आहात तर तुमचं बोलण्याची स्टाईल ही पॉवरफुल कॅरेक्टरवानी हवी. तुम्ही जिथं जाईल तिथल्या वातावरणानुसार तुम्ही बोलायला शिकलं पाहिजे. तुम्ही शांत ठिकाणी असाल किंवा तुमच्या क्लायंटसोबत असाल तर तुम्ही हळू आणि शांत मन घट्ट करून बोलायला हवं. तुम्ही प्रत्येक शब्द क्लिअर असायला हवा आणि कधीही बोलताना डोके खाली घालून किंवा नजर खाली करून बोलू नका. असं केल्यामुळे तुमची व्हॅल्यू आणि तुमची रिस्पेक्ट दोन्हीही राहत नाही. आता हे सगळं नियम फॉलो झाले. आता बोलूया तुमच्या पर्सनॅलिटीबद्दल. तुमची पर्सनॅलिटी ही पॉवरफुल मॅनसारखी असली पाहिजे. तुमच्या पर्सनॅलिटी बऱ्याच अशी तुमच्या कपड्यांवर डिपेंड असते. जर तुम्ही छपरी टाईप कपडे घालत असाल जसे की तुम्हाला या पिक्चरमध्ये दाखवलं आहे तर आजपासून ते घालणं बंद करा, कारण छपरी कपडे पॉवरफुल मॅनला शोभत नाही. तुम्ही पॉवरफुल मॅन आहात तर तुम्ही कम्फर्टेबल आणि प्रोफेशनल कपडे घातले पाहिजे. चला, तुम्ही आता अर्ध पॉवरफुल मॅन बनलात. आता येते फिटनेसची गोष्ट, कारण फिटनेसशिवाय पॉवरफुल मॅन अपूर्ण असतो. फिटनेसच पॉवरफुल मॅनला खऱ्या अर्थाने पॉवरफुल दाखवतो. जर तुम्ही फिटनेसमध्ये नसाल तर त्यासाठी काही ट्रिक्स सांगतो ते फॉलो करा. तुम्ही सडपळत असाल तर जिम जॉईन करा किंवा तुम्ही घरीसुद्धाही होम वर्कआउट करू शकता. मी तुम्हाला 30 दिवसांचा एक लाईव्ह रुटीन देणार आहे, ती नेमकी फॉलो करा. दररोज तुम्ही असे वर्कआउट करा की तुमचं शरीर एक पॉवरफुल मॅनसारखं दिसायला हवं. दररोज पुशअप लावा, दररोज पुलअपसुद्धाही करू शकता. हे सगळं तुमच्या बॉडीवर डिपेंड करतो. जशी तुमची बॉडी आहे तशी त्या रिलेटेड वर्कआउट करा. आता तुम्ही 60% पॉवरफुल कॅरेक्टर बनले आहात. अजून काही गोष्टी आहेत ज्या तुम्हाला उरलेले 40% कॅरेक्टर झाल्यानंतर समजतील, आणि त्या गोष्टी या व्हिडिओमध्ये मी सांगणार नाही कारण व्हिडिओ खूप बोरिंग होऊ शकतो. त्या गोष्टी मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये सांगणार आहे, म्हणून माझ्या चॅनेलला नक्की फॉलो करा. उरलेले 40% मी पुढच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे आणि तो व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्ही पूर्णपणे एक पॉवरफुल, डिसिप्लिन कॅरेक्टर, रिस्पेक्टफुल कॅरेक्टर बनशील. तर चला, आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.